हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे किरणच्या पुतण्याचा बर्थडे आणि आम्हाला जायचं आहे बर्थडे पार्टीला. पण त्याआधी बर्थडे गिफ्ट पण घ्यायचं आहे. तर बर्थडे गिफ्ट घेण्यासाठी आत्ता असं काही स्पेसिफिक डोक्यात नाही आहे, पण त्यासाठी आम्हाला भरपूर सर्चिंग पण करावी लागणार आहे की काय द्यावं काय नाही. त्यामुळे टाईम लागणार आहे. सो आम्हाला लवकरच निघावं लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही मागे बघत असाल तर ऑलमोस्ट आत्ता संध्याकाळ झाली आहे. आणि संध्याकाळी व्लॉग स्टार्ट करण्यामागचं रिझन हे आहे की दिवसभर वर्क शेड्यूलमुळे बिलकुल टाइम मिळत नाही दोघांना. पण आम्ही लवकरच ट्राय करू की पूर्ण दिवसाचं कव्हर करता आलं पाहिजे व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही निघतो डायरेक्ट, कारण लेट नको व्हायला. जसं आम्हाला लेट नको व्हायला तसं तुम्हीही लेट नका करू. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला. तर चॅनलला न्यू असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जसं की तुम्ही बघू शकता ग्रेनोराचा मी माईक लावलेला आहे आणि इथे एक प्लेस केलाय, एक अर्चूला एक प्लेस केलाय. तर आता तरी आवाज व्यवस्थित येईल असं होप करतोय ट्रॅफिक मध्ये जाऊन वगैरे. तर डिसअपॉइंटमेंट नको व्हायला, कारण खूप अपेक्षा या माईक कडनं बजेटमध्ये पण आहे आणि रिव्ह्यू वाचून पण खूप चांगले आले. तर आता याला टेस्ट करू आणि होप सो टेस्टिंग सक्सेसफुल होईल आणि आपण याला कॅरी करू. मागच्या 10 मिनिटापासून आमचं हे कन्व्हर्सेशन चालू आहे की गिफ्ट घ्यायचं काय. आता गिफ्ट घ्यायचं काय म्हणजे हा मोठा प्रश्नच आता झालाय, कारण आता एवढे वर्षापासून मी बाहेर राहतोय, ही पण आता बऱ्याच वर्षापासून बाहेर राहते आणि लहान मुलांचे बर्थडे अटेंड खूप रेअरली केलेत, खूप आधी. आणि जे आपण फ्रेंड्सचेच बर्थडे केले आणि जे पण लहान मुलांचे केलेत ना ते खूप लहान होते, तर त्यांना काही कपडे वगैरे असं समजायचं. तर आता हेच म्हणजे नाही का, आता 10-11 वर्ष एज असेल, मिड एजचे नाही का, तर आम्ही हे डिस्कस करतो की घ्यायचं काय, डोकं काही चालत नाहीये. म्हटलं जाऊ दे, उगाच काय आपण त्याच्यामध्ये डोकं लावू नको. आपण गिफ्ट शॉप मध्ये जाऊ, त्याला आपण हेच सांगू, तो काहीतरी आपल्याला दाखवेल, त्यातून आपण थोडं हे करू चांगल्यापैकी. तर मी बोलत होतो की थोडं स्मार्ट वॉच टाइप मध्ये वगैरे बोलू, बट अर्चू बोलते की थोडस नाही का स्मार्ट वॉच वगैरे काय मुलांना बिघडवतं, थोडस आपण त्यांचं माइंड शार्प करण्यासारखे गिफ्ट शोधू. जसे की चेस वगैरे झालं. म्हटलं अरे चेस वगैरे खेळतील नाही खेळणार, तर जे असेल ते आता आम्ही आता जाऊ आपण गिफ्ट शॉपला गेल्यानंतर आम्ही डिसाइड करू. तर अर्जुने आता जी लास्ट फ्रेम तुम्ही बघितली ती प्ले केली आणि जस्ट आमचे माईक वर्क करतायत की नाही हे चेक करण्यासाठी. नाही तर उगाच म्हटलं की आपण बडबड करायचो आणि आवाज यायचाच नाही. तर आवाज येतोय, बट छोटा इश्यू असा तुम्हाला जाणवला असेल की मी माझा आवाज थोडा खूप लाऊड येतोय. कारण काय झालं ना, मी विसरलो की मी माईक लावलाय. मला थोडस आता कमी आवाजात बोलायला लागेल. सवय झाली तुला सवय झाली आता, कारण एवढे ब्लॉग आपण 43 ब्लॉग आपले लाईव्ह झालेत, त्याच्यामध्ये ओरडून बोलायची सवय झाली, त्याच्यामुळे मी विसरलो. सो आता मी काळजी घेईल की थोडं मी कमी आवाजामध्ये बोलतो, म्हणजे जेणेकरून माईक आपला व्यवस्थित साऊंड कॅप्चर करेल आणि तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स मिळेल. ही क्लिप फक्त आम्ही आमच्यासाठी टेस्ट करायला बघतोय की आता फुल ट्रॅफिक मध्ये म्हणजे चालत जातोय आणि बाजूने फुल 2 व्हीलर 4 व्हीलरचा आवाज आहे. म्हणजे एक बोलतात ना सिटी ट्रॅफिक नॉईज आहे प्रॉपर. सो आणि रिडक्शन पण आम्ही काय केलंय ना, 1ने कमी केलंय. म्हणजे नॉईज रिडक्शन 3 लेवलला एकदम रिड्यूस करून टाकते, बट त्याच्यामध्ये आय थिंक ना आवाज थोडा फाटतोय, त्याच्यामुळे आम्ही 1ने कमी केलंय. आणि आता इकडे चेक करू. सोबतच आपण आता वेगळ्या गिफ्ट हाऊसला आलोय, जिथे की आपल्याला भेटून जाईल आपल्याला जे हवंय. बच्चों का जुगाड़ तो नहीं है ना. भैया भैया म्हणतायत की इकडे म्हणजे नाही का एकमेकांना ट्रान्सफर करू शकतात, म्हणून विचारून घेतलं. मुलांचा जुगाड तर नाहीये ना. आपल्याला ट्रेडिंग टाइप मध्ये आपल्याला काय माइंड थोडा शार्प करायचा ऐसा गेम हवाय, म्हणून आपण विचारतो. बच्चों को बिगाड़ना नहीं है. नहीं बिगाड़ना नहीं है, बहुत अच्छा माइंड एक फन एक्टिविटी, थोड़ा दिमाग लगाने का. जैसे कि बच्चों को दिमाग गेम है, बिजनेस टाइप में बिजनेस गेम है. हाँ, अपने को बिजनेस कैसा करने का है वैसा चीज. आता एक गेम घेतलाय मोनोपोली म्हणून. बघू आता अदूला किती आवडतो. आणि आता जातोय आम्ही बर्थडे पार्टीच्या डेस्टिनेशनला. बरेचसे असे गेम होते ना की ते इझिली क्रॅक करू शकतात नाही का. ऑब्विसली CBSE मध्ये आहे तर तेवढं नॉलेज नाही का मॅथमॅटिकल वगैरे. म्हटलं चल काहीतरी थोडा बिझनेस टाईपमध्ये त्याने दाखवला, म्हटलं चल हा घे, थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज पण हवं नाही का, म्हणून मोनोपॉली घेतला. माइंड पण डेव्हलप होईल आणि माइंड पण डेव्हलप, बिझनेस स्ट्रॅटेजी थोडी. म्हटलं काय आपल्या वेळेस काय एवढं नव्हतं, त्याच्यामुळे तो एवढे गेम दाखवत होता ना, मला कळतच नव्हतं काय आहे काय नाही आयडिया गेमची. कारण तेच म्हटलो ना, हाच प्रश्न होता की घ्यायचं काय, कारण कधी गेलोच नाही, सेलिब्रेट केलंच नाही आहे. सो त्याच्यामुळे काय आहे ना की हाच प्रश्न पडतो. आता घेतलाय
डे पार्टी झालं, जेवण झालं मस्त आणि आता घरी जायचं होतं पण मध्ये ब्रेक घेतलाय साहेबांनी. का? मागच्या 1-2 दिवसापासून त्याच्या अंगात एक खूळ घुसलंय की रोज त्याला काहीतरी स्वीट खायचा मूड होतोय. आणि स्वीट म्हणजे काय तर काजू कतलीच, आणि ती पण किती तर 100 ग्रॅम. तर आज आपण बघूया किती आणली त्याने. आला 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 बघू. आता मागच्या 2-3 दिवसापासून रोजच 100 ग्रॅम काजू कतली आणतोय. आज बघूया किती आणली. काय रे, काय आणलंय? काजू कतली किती? 1 किलो. 1 किलो? हो, कोणती 1 किलो? 1 किलो. ही 1 किलो आहे? 1 किलो. अरे काय तू, 100 ग्राम आहे. 100 ग्राम काजू कतली ती 100 काय ग्राम. चालू तुझं? कंटिन्यू 2-3 दिवसापासून हेच चाललंय आणि त्यात म्हणजे कमी नाही जास्त नाही, 100 ग्रॅमच. ह एकदाच घे, जास्त घरात ठेव आणि मग खा जेव्हा वाटेल तेव्हा. आपलं 2च गोष्टींवर प्रेम आहे, एक काजू कतली आणि दुसरी म्हणजे अर्चू पतली. गजब टुबीबाज आदमी हो. त्याच्यामुळे मी बाकी समजले. अरे कहना क्या चाहते हो? तर आपण ह्या पॉइंटला येऊन पोचलोय की 2022चा हा आपला लास्ट व्लॉग आहे. सो म्हटलं की एक थोड्याशा गप्पा करूया तुमच्यासोबत. तर 2022 हे वर्ष कसं गेलं तुमच्यासाठी तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. जसं की आमच्यासाठी जर बघायला गेलं तर फायनान्शियली खूप चांगलं वर्ष गेलं, प्रोफेशनली पण खूप चांगलं गेलं आणि हेल्थ वाईज थोडंसं डाऊन डाऊन गेलं. झालंय. बट तीच गोष्ट आपल्याला 2023 मध्ये इम्प्रूव्ह करायची. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्लस आहेत त्या मायनस आहेत. ऑब्व्हियसली ज्या प्लस आहे त्याला अजून आपल्याला प्लस करायचं आहे, ज्या मायनस आहेत त्याच्यावर आपल्याला जास्त काम करायचं आहे. तसंच तुमच्यासोबत जे झालेलं आहे किंवा तुमच्यासोबत कसं गेलंय हे तुम्ही नक्की मेन्शन करा. आणि तुमची पण जी गोष्ट डाऊन आहे ती कशी अप करता येईल ह्या गोष्टीने वाटचाल करा. त्यामुळे 2023 मध्ये आपण जास्त परिपूर्ण आणि चांगली वाटचाल करू. 2023 मध्ये आपण नक्की एक Q&A घेऊ. त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा, आम्ही आन्सर करू आणि आपण हळूहळू जशी फॅमिली ग्रो होईल तसे आपण लाईव्ह पण करू. तर लाईव्हमध्ये एक बेटर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकता, आम्ही डायरेक्ट आन्सर करू. म्हणजे कसं आहे की एक थोडंसं आपला एक इंटरॅक्शन त्याच्याने वाढेल. आणि अशा प्रकारे आपण हा 2022चा आपला शेवटचा ब्लॉग आपण इथं एंड करतोय. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला जर ऑलरेडी तुम्ही व्ह्यूअर आहेत, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे 2023 मध्ये पण आपले व्लॉग्स येणार आहे तर तेव्हा पण तुम्हाला ते बघायला मिळतील. आणि जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे. हॅपी न्यू इयर एव्हरीवन इन ॲडव्हान्स फ्रॉम IT Couple Vlogs. कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग.